पिंपळवंडी तालुका जुन्नर येथे एका 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या चिमुरडीच्या कुटुंबाची आज अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेट घेतली. या प्रसंगी स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच गावातील सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदय नरहरी झिरवळ यांनी पीडित कुटुंबाच्या पालकांचे व नातेवाईकांचे सांत्वन केले. शासनाकडून चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळेल असे आश्वासन दिले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नरहरी झिरवळ काय म्हणाले पहा. चिमुरडी देखील माझी छोटी बहीणच होती आणि तिलाही न्याय मिळाला पाहिजे ही पण माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. पण त्याच्यानंतर मला दुसरा एक प्रश्न पडला की म्हणजे इथं महिलांची सुरक्षितता आणि जर शिक्षण तर साधी इथं पाहिलं तर ह्या वस्तीमध्ये मी अशी पहिलीच मुलगी आहे जी लॉचं शिक्षण घेते आणि आमच्या वस्तीतून कधी कोणी बाहेर शिकायला वगैरे काही गेलेलं नाही आहे आणि सगळीकडे फॉर्म वगैरे अर्ज करून कुठल्याही प्रकारची मदत पण नाही भेटत मला आणि राहण्यासाठी हॉस्टेलची पण काही व्यवस्था नाही. तर तुमच्याकडे माझी हीच विनंती आहे की माझ्या हॉस्टेलची व्यवस्था करावी आणि आमच्या जीवला लवकरात लवकर न्याय मिळू द्या. तर या आरोपीला कशी फाशी देता येईल? आज या ठिकाणी पिंपळवटीला जी दिशा शिव तिला लाडानं तिच्या घरची लोकं म्हणत होती, अशा एका निष्पाप कोवळ्या जीवावर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला का ती गांजण्या ह्या आजारानं थोडीशी बाधित झाल्यामुळं ती शाळेत न जाऊ शकल्यानं ती घरी होती. तिच्या नातेवाईकांकडून जे कळालं ते तर ती घरी होती. आईवडील त्या दिवशी आजारी असतानासुद्धा जेव्हा थांबू शकत नाही, कारण पोट चालवायचं म्हणलं, मुलांचं पोट चालवायचं म्हणलं तर त्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही. आणि अशा अवस्थेत त्या नराधमाने जो काही प्रकार केला तो अतिशय गरीच्छ, अतिशय निंदनीय त्या ठिकाणी आहे. अशा नराधमाला तात्काळ पोलीस विभागानं अटक केलेली आहे. पुढची सगळी तपास कार्य सुरू आहे. आत्ताच मी SP सरांबरोबर बोललो तर त्यांनी मला वाटतं उद्या काहीतरी परत येऊन त्यांचं एक जी काही माहिती त्यांना हवी असेल ती माहिती पुन्हा घेऊन आणि त्यानंतर ते चार्जशीट दाखल करतात. आपली सगळ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीबरोबर आम्हीसुद्धा आहेत. मी उद्या रात्री CM साहेबांना भेटलो तसं ह्या घटनेकडं जाणार आहे, या ठिकाणी जाणार आहे असंही सांगितलं. आता उद्या गेल्यानंतर मी परत CM साहेबांना आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत तिच्या आईचं जर बघितलं तर काय तिच्या ह्या वयात एकुलती एक चिमुकली मुलगी जेव्हा तिच्यासमोर असं होतं आणि तिथं भगिनींनी सांगितलं का महिला म्हणून जन्माला येणं, मुलगी म्हणून जन्माला येणं आणि त्यातले त्यात गरीब घरात मुलगी म्हणून जन्माला येणं हे परमेश्वराला विनंती करावी लागेल की काय, अशा शब्दात जेव्हा सांगितलं जातं तेव्हा निश्चितच सगळ्यांची भावना एकच असेल तर अशा नराधमाला फाशीशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारची शिक्षा त्याला नसावी आणि त्या दृष्टीनं फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या संदर्भातल्या सूचना तशा वरिष्ठांना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं होईल. त्याच्याबरोबर काही संघटना देखील ह्याच्यात सहभागी होऊन त्यांचंही निवेदन त्या ठिकाणी देतील आणि त्यांच्या मामानं जे काही ज्या पद्धतीनं सांगितलं का खरं आहे राष्ट्रपतींबरोबर पर्यंत आपली भावना कळवण्याचं तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यासाठी आमदार साहेब असतील, आम्ही असू, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. राष्ट्रपती महोदया देखील आपल्याच आदिवासी समाजातल्या आहेत आणि समाजाच्या कोणत्याही असोत, परंतु शेवटी एक महिला आणि महिलेचं दुःख तिथवर सांगणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी पडते, ती पार पाडते. लॉचे प्रबल घटकातल्या मुलींचं हे दुःख आहे प्रातिनिधिक. कशा पद्धतीने या मुलींना भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण सरकारच्या दृष्टीनं पावलं उचललं? ह्या दृष्टीनं आमचं सातत्यानं आणि कालच्या जवळपास 20-22 आमदार आणि सगळे आदिवासी खासदार असे मिळून आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेला पुण्याचा वसतिगृहाचा, मुंबईच्या वसतिगृहांचा, विशेषतः मोठी शहरं जी आहेत तिथल्या वसतिगृहांचा विषय झाला. त्या वसतिगृहांसाठी आपण वर्षानुवर्ष म्हणतो जागा मिळत नाही, जागा मिळत नाही, पण मग एवढे मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात तर मग आपण डायरेक्ट बिल्डिंगच जर विकत घेऊन टाकली मला वाटतं बिल्डरला जागा मिळते. म्हणून मग आम्ही तसाही पर्याय काढायचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि जिथं वसतिगृह आहेत त्याची स्ट्रेंथ, त्याची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही कालच्या याच्यात चर्चा केलेली आहे. कारण वर्षानुवर्ष 75, 150, 250 लोकसंख्या तर वाढते, शिक्षणाचा कल वाढतो, पण विद्यार्थी संख्या घेण्याची मर्यादा जी आहे ती वाढत नाही. ती वाढवण्याच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. जे काही देऊ केलं आहे ते द्यायला ते त्यांनी कबूल केलं म्हणजे देतीलच, परंतु ही चौकशी फास्ट होऊन फास्ट ट्रॅकवर घेऊन आणि त्याला फाशी कशी होईल ह्याच दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांकडे आमचा आग्रह आहे.
अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शासन स्तरावरती तुम्ही काय प्रयत्न करणार? आणि अशासाठी एकतर थोडंसं आपण सुद्धा गावागावांमध्ये प्रबोधनाची सुद्धा गरज आहे का बाबा एक भावनिक मुद्द्याला कुठंतरी त्याला का तुझी आई किंवा तुझी बहीण तुझी मुलगी असं जर सांगत गेलं तर त्याची गरज आहे. आणि दुसरं सरकार म्हणून जे असा काही प्रकार करतात त्यांना फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही का जेणेकरून शेजारी समजलं जाईल का बाबा असं केल्यावर असं होतं. सरळ सरळ सुटला तर त्याला काय वाटतं केलं मी ती झाली घटना त्याला नाहीतरी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षाने तो बाहेरच आला म्हणजे मग ते फोपावलं जातं. ते होऊ नये याच्यासाठी गंभीर म्हणून फासावरच गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी केली जाईल.